प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत। काल आपण दसरा मेळाव्यानंतर म्हणजे नागपूर आणि मुंबईतल्या मेळाव्यानंतर काल अकोला येथील ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली झालेला धम्म मेळावा हा आपण सगळ्यांनी विविध चॅनल्सवर समाज माध्यमांवर पाहिला। अतिशय विराट अशी ही सभा धम्म मेळावा होती। मात्र या मेळाव्यामध्ये ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी जे मार्गदर्शन सभेला केलं ते राजकीय मार्गदर्शन असलं तरी ते सांस्कृतिक राजकारणाचा पापुद्रा उलगडणारं किंवा सांस्कृतिक राजकारणाच्या अनुषंगानं ते मार्गदर्शन होतं असं म्हणणं वावगं ठरणार नाही। सुरुवातीलाच भाषणाच्या सुरुवातीलाच अगदी त्यांनी संघ भाजपाच्या एकूणच राजकारणाची पद्धत कशी आहे हे सांगत असताना शेतकऱ्यांचं जे जीवन सध्या झालेलं आहे, ओला दुष्काळ जो शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये पाणी घुसलं, जगणं असह्य झालं आणि शहरामध्ये राहणाऱ्यांच्याही घरामध्ये गुडघाभर पाणी गेलं, अशा सगळ्याच लोकांना मदतीची साथ किंवा मदतीचा हात सरकारनं दिला नाही। कारण याचं कारण सांगताना त्यांनी सांगितलं की संघ भाजपाची ती संस्कृती नाही की आपदग्रस्तांना संकटग्रस्तांना मदत करणं। भारतीय राजकारण किंवा समाजकारण ज्या सांस्कृतिक दिशेने आता वळलेलं आहे त्यामध्ये ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी केलेलं हे मार्गदर्शन निश्चितपणे कान उघडणी करणारं आहे। पण त्याचवेळी या सरकारच्या अनुषंगानं म्हणजे शेतकरी समाज हा एक प्रकारे केवळ एक जात विशिष्ट असा समाज आहे आणि जो कधी काळी या राज्याच्या सत्ताधारी समूहाचा भाग राहिला किंवा सत्ताधारी जात राहिली, त्या समूहाला मदत नाकारायची एवढाच हा याच्या मागचा सरकारचा किंवा शासन संस्थेचा हेतू आहे का? गेल्या काही काळापासून आरक्षणाच्या आंदोलनाच्या माध्यमातून ओबीसी आणि मराठा यांच्यामधला एक संघर्ष उभा राहिलेला आहे आणि हा संघर्ष आरक्षणाच्या माध्यमातून जरी लावला गेला असला तरी बाळासाहेब आंबेडकर यांनी असं म्हटलं की येणाऱ्या काळामध्ये तुमचं आरक्षण वाचवणं, ओबीसींचं आरक्षण वाचणं, जे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तुम्हाला राजकीय आहे ते तर जाण्याची शक्यता आहेच, परंतु त्याचबरोबर तुमचं शैक्षणिक आणि नोकरीविषयक देखील आरक्षण जाईल अशी भीती किंवा असा धोका त्यांनी या जाहीर सभेतून मांडलेला आहे। आणि ओबीसींना आव्हान करताना त्यांनी आपली तुलना देखील जे वंचित बहुजन आघाडी आणि एकूणच त्यांच्या राजकीय प्रवाहाची तुलना आणि समकक्षता त्यांनी सम्राट अशोकाबरोबर करून घेतली। त्यांनी ओबीसींना हे म्हटलं की ज्या 90च्या काळामध्ये ओबीसींना आरक्षण देण्यात आलं मंडल आयोगाच्या माध्यमातून, त्यापूर्वी ओबीसींच्या कुटुंबामध्ये एक तरी अधिकारी IAS होता का, एक तरी डॉक्टर होता का, एक तरी इंजिनियर होता का? तर 90च्या नंतर मिळालेलं आरक्षण याच्या माध्यमातून ओबीसींमध्ये किंवा ओबीसींच्या घरामध्ये IAS झाले, डॉक्टर झाले, वकील झाले, इंजिनियर झाले आणि हे आरक्षण वंचित बहुजन आघाडीने म्हणजे त्या काळात जरी वंचित बहुजन आघाडी हा शब्द नसला तरी ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात मिळाला आहे असा त्यांचा या सांगण्यामागचा दुसरा मतितार्थ आहे। अर्थात यात वास्तव किती हा जरी प्रत्येकानं तपासायचा भाग असला तरी आंबेडकरी राजकारणाने मंडल आयोगाच्या संदर्भात कायम आग्रही भूमिका मांडलेली आहे। मंडल आयोग गठीत झाल्यापासून आणि त्याचा अहवाल आल्यापासून की मंडल आयोग लागू करा आणि हा लढा जेव्हा यशस्वी झाला तेव्हा आज ओबीसी समाज एक मध्यम वर्गामध्ये त्यांची माणसं प्रतिनिधित्व दिसत आहेत, परंतु त्यांची साथ मात्र ज्यांनी त्यांना आरक्षण मिळवून देण्याच्या लढ्यामध्ये सहभाग दिला त्यांच्यासोबत नाही आहे। अर्थात आरक्षण हे संविधानाच्या 340, 341, 342 या आर्टिकलनुसार ओबीसी, SC आणि ST या 3 प्रवर्गांना आहे। मात्र या आरक्षणाच्या अनुषंगानं जी एक अराजकता सध्याच्या काळामध्ये उभी केली आहे किंवा केली जात आहे त्यामध्ये
एकेकाळी जो समुदाय म्हणजे ब्राह्मणेतर म्हणून असा विभाजलेला होता, आता त्या ब्राह्मणेतर समाजाचं विभाजन आरक्षणाच्या नावावरच ज्या पद्धतीनं करण्यात आलं आहे, म्हणजे मराठा बाळासाहेब आंबेडकर यांच्या शब्दामध्ये निजाम मराठ्यांनी जरी सत्ता उपभोगली तरी सामान्य मराठा त्या सत्तेत नाही, आणि असा सत्तेत नसलेला मराठा जो आज प्रश्नांनी ग्रस्त आहे, असा मराठा आणि ओबीसी यांच्यामध्ये संघर्ष सुरू आहे. आणि या संघर्षामध्ये ओबीसींची साथ राजकीयदृष्ट्या त्यांच्यासोबत आहे की जे आरक्षण ओबीसींचं संपवू पाहतात आहेत, आरक्षण उद्ध्वस्त करत आहेत किंवा ते करू पाहत आहेत, त्यांच्यासोबत ओबीसी गेलेला आहे. आणि म्हणून सम्राट अशोकाकडे जसं या व्यवस्थेने दुर्लक्ष केलं, त्याचप्रमाणे ओबीसींना आरक्षण मिळवून देणाऱ्या वंचित आघाडीच्याकडे ओबीसींचं दुर्लक्ष झालेलं आहे. आणि म्हणून सम्राट अशोकाला या देशाने जसं बाजूला टाकलेलं आहे तसं वंचित बहुजन आघाडीला बाजूला टाकलेलं आहे का, अशा प्रकारची खंत त्यांनी सम्राट अशोकाबरोबर आपल्या पक्षाचीही तुलना करत व्यक्त केलेली आहे. अर्थात यामध्ये वादविवाद होऊ शकेल, चर्चा होऊ शकेल, परंतु एक मात्र महत्त्वाचं की आरक्षणाच्या अंतर्गत म्हणजे आदिवासींचं आरक्षण असेल, जे आदिवासी कुठलाही धर्म जरी त्यांनी स्वीकारला तरी त्या आदिवासीला आदिवासी म्हणून आरक्षण दिलं जातं. ही आजपर्यंतची आरक्षणाची व्यवस्था आहे, जे संविधानात्मक आरक्षण आहे. अनुसूचित जातींना देखील आरक्षण जे शीख, बौद्ध अशा धर्मामध्ये जरी असले तरी त्यांना शेड्यूल कास्ट म्हणून आरक्षण आजही दिलं जातं. आणि ही संवैधानिक व्यवस्था उद्ध्वस्त करण्यासाठी शेड्यूल कास्टमध्ये, अनुसूचित जातींमध्ये अबकडचं वर्गीकरण आणून ते आरक्षण विभाजित करणं हा उद्देश नाही. याचा अर्थ त्या शेड्यूल कास्टमध्ये असलेल्या इतर जातींना किंवा अनेक जातींना याचा फायदा मिळावा मोठ्या प्रमाणात, असा यामागे उद्देश नाही. जर तसा उद्देश असता तर आधी जातनिहाय जनगणना होऊन त्या जातनिहाय जनगणनेतून आलेल्या आकडेवारीमध्ये कुठल्या जातीवर किती, कुठल्या जातीला किती आरक्षण मिळालेलं आहे आणि कोणती जात यापासून लांब राहिलेली आहे आणि त्या जातीतलं शिक्षणाचं प्रमाण काय आहे आणि उपलब्ध त्यांची जी शासकीय नोकऱ्यांमध्ये जी संख्या हवी ती त्यांची का नाही किंवा किती आहे किंवा त्यांची शिक्षणामधली अवस्था काय, हे काही न समोर येता जेव्हा वर्गीकरण केलं जातं, जेव्हा ओबीसींमध्ये देखील रोहिणी आयोगासारखा आयोग लागू करून ओबीसींमधलं विभाजन करण्यामागचा उद्देश हा नाही की ओबीसींच्या छोट्या जातींना त्या आरक्षणाच्या मोठ्या प्रमाणात फायदा मिळेल, असं नाही आहे. की ज्या व्यवस्थेने ही आरक्षणाचं वर्गीकरण करण्याची भूमिका घेतली आहे त्यामागे त्यांचा मानस एवढाच आहे की आरक्षणधारी प्रवर्ग ज्याचं एकत्र येण्याचं लोकशाही व्यवस्थेमध्ये ते अबाधित ठेवण्याचं खरं कारण आहे की आरक्षणाचा लाभार्थी वर्ग हा लढवय्या म्हणून एकत्र येऊ नये, तो विभाजित राहावा आणि जाती जातीतला संघर्ष पेटवून आपली व्यवस्था मजबूत ठेवावी, हा एक प्रकारे संघाचा डावपेच आहे. हे बाळासाहेब आंबेडकर यांच्या अकोला इथल्या धम्म मेळाव्यातून प्रामुख्यानं समोर येणारा भाग आहे. अर्थात हा मेळावा धम्म मेळावा जरी असला तरी यातली भाषणं राजकीय होती, सामाजिक होती, परंतु ती सांस्कृतिक राजकारणाची दिशा उघडणारी किंवा त्या बाजूने नेणारी होती आणि म्हणून ती अंतर्मुख करणारी आहे. राजकीय सत्ता आणि त्या सत्तेची चाबी सामाजिक क्षेत्रामध्ये काय करू शकते, हे गेल्या काही वर्षापासून आपण आरक्षणाचा संदर्भातला जो लढा प्रत्येक जात समूह प्रवर्ग जो रस्त्यावर आलेला आहे, खास करून या संदर्भामध्ये उपवर्गीकरणाच्या संदर्भामध्ये आणि शेड्यूल कास्टच्या अबकड वर्गीकरणाच्या संदर्भामध्ये आम्ही एक व्हिडिओ नक्कीच बनवणार आहोत. परंतु आज ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचं विराट सभेतील हे भाषण धम्म मेळाव्यातील असलं तरी ते या देशाच्या सांस्कृतिक राजकारणावर आपला बोट ठेवणारा आहे आणि ओबीसी समाजाला आव्हान करत आहे की तुमचं सामाजिक अस्तित्व टिकवायचं असेल तर तुमचं राजकीय
नोकऱ्यांमधलं आणि शिक्षणामधलं आरक्षण टिकणं महत्त्वाचं आहे आणि ते जर टिकवायचं असेल तर त्या टिकवणाऱ्या शक्तींना तुम्हाला सत्तेत आणावं लागेल आणि ही ओबीसींशी केलेली त्यांची संवादाची शैली ही उपरोधिक नाही, मात्र एक खंत व्यक्त करणारी आहे आणि ही व्यक्त झालेली खंत ओबीसी समुदाय कशा पद्धतीनं घेतो यावर देशाच्या राजकीय सत्तेची वाटचाल निश्चितपणे अवलंबून आहे। हेच आजच्या या व्हिडिओमधून आपल्याला सांगावंसं वाटलं। आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। धन्यवाद।